काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडली घटना। बेळगाव शहरातील चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। घरात कोणी नसताना एका नराधमाने मतिमंद तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केला आहे। बुधवारी काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील कडोली गावात ही घटना घडली असून पोलिसांनी त्या नराधमाला ताब्यात घेतले। 20 वर्षीय मतिमंद तरुणीचे कुटुंबीय शेताला गेले होते। हीच संधी साधून 27 वर्षीय तरुणाने त्यांच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला। या प्रकरणावेळी तरुणीने आजूबाजूला आरडाओरड केली। त्यावेळी तिचे काका घरात धावून गेले। काकाने संबंधित तरुणाला चोप दिला। गल्लीतील लोक जमा होताच त्या तरुणाने चक्कर येऊन पडल्याचं नाटक करत तिथून पलायन केले। तरुणीचे कुटुंब तिला घेऊन काकती पोलीस स्थानकात दाखल झाले। रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी.व्ही. स्नेहा, त्याचसोबत पोलीस उपायुक्त रोहन जगदीश व अन्य अधिकारी परिस्थिती हाताळण्यासाठी काकती पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते। त्यासोबत त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली। त्या नराधमावर कडक कारवाई करा यासाठी आज सकाळी बेळगाव शहरातील चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्या अत्याचार करणाऱ्या तरुणाचा निषेध करण्यात आला। मतिमंद युवतीवर घरात घुसून अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी संतप्त कडोलीवासियांनी आज निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। हे मुलगा पहिल्यापासूनच जरा हे वाईट आहे। ते मुलगा त्याला असं कट्यावर बसलेला, आम्ही त्याला सांगितलं असं करू नको। ह्या घरात मुलगी असली तर समोरच्या कट्यावर बसतंय, दोघं तिघं मुलं घेतं, ती मुलगी इकडे तिकडे तिला असं पुन्हा करून हे करून चिकचिक करतात। त्याला सगळ्या आमच्या गल्लीतल्या मुलांनी सांगितलं असं करू नको बघ हे होतंय, आणि तरी पण तो ऐकला नाही। बाई म्हणून देत, मुली म्हणून देत, वर तो कळ काढायच्या राहत नाही। आणि रात्रीचं 12-12 वाजेपर्यंत सगळी मिळून बसतात आणि मराठीची पण त्यांचीच सगळी समाजाची मुलं बसतात आणि सगळे असं काय बोलले तर 1-1, 2-2 वाजेपर्यंत मिळे बसतात त्याच्यात। आणि आमच्या गावामध्ये सोमवारचं काय चालत नाही, तर मेन ते सोमवारचा कार्यक्रम ठेवतात, त्याच्यामध्ये गाई ह्याचं त्याचं सगळं आणून आत हे करत। आम्ही ग्रामपंचायतला पण सांगितलं, त्यांचा माणूस गेलं बघायला तर बाहेर काय करतात, बटाट्याची भाजी ठेवतात आणि आत नेऊन आत ते काम करतात। ते सगळ्यांनी मिळून एक लेटर दिलेलं आम्ही ग्रामपंचायतला आणि इकडं पण पाठवलेलं मागे 6 महिन्याच्या मध्ये, तर कुणी पण ते हे केलं नाही त्याचं। लास्ट आता हे, आणि ह्या मुलाला एक तर फाशी व्हायला पाहिजे, नाही तर आमच्या हातात द्यायला आम्ही बघतो। मग त्या मुलाला फक्त 15 मिनिटं द्या आमच्या हातात, आम्ही त्या मुलाला बघतो, नाही तर त्याला कमीत कमी फाशी, शिक्षा सजा नको, फक्त फाशी द्या त्याला। एक अल्पबुद्धी ज्या मुलगीला बोलता सुद्धा येत नाही अशा 20 वर्षाच्या मुलीचा तिचा दुरुपयोग घेऊन त्या मुलीवर वाईट नजर ठेवून संधी बघून घरात कोण असलेलं त्याच्यावर अत्याचार करण्यासाठी त्याच्यावर अत्याचार केला आणि त्यावेळेला त्याच्या काकांना जाऊन त्याला पकडलं आणि ते मारल्यानंतर तो हरामखोर पळून गेला। त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला धरलेला आहे की त्याला साक्षी किंवा चार्जशीट तयार करत असताना चांगले साक्षी आणि व्यवस्थित ते हँडल करावं डिपार्टमेंटनं आणि त्याला शिक्षा व्हावी। आणि जी मुलगीवर अन्याय झाला त्या मुलगीचं मेडिकल वगैरे व्यवस्थित होऊन सगळे साक्षी पुरावे व्यवस्थित करावं। आणि त्याचबरोबर कडोली गावामध्ये काही वर्षापासून जे विचित्र घटना घडत आहेत, लहान संध्याकाळी काही मुलं त्यांच्या समाजाची कट्ट्यावर बसणे रातभर रात्रीचं आणि 1-2 वाजेपर्यंत बसायचं, हसायचं, कोण आजूबाजूला जात असेल त्याची टिंगल करायचं, हे तर चालूच आहे। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, महिला वर्ग उपस्थित होत्या।